सभी बौद्ध उपासक उपासिका भाइयों और बहनों को प्यार भरा नमस्कार। जय भीम। नमो बुद्धाय। 2500 वर्ष पूर्व भगवान बुद्ध का जन्म संसार के असंख्य प्राणियों को संसार रूपी सागर पार कराकर दुख मुक्ति दिलाने हेतु हुआ था। भगवान बुद्ध ने कठोर तपस्या कर शरीर को सुखा डाला, परंतु उन्हें संतोष नहीं मिला। तब उन्होंने कठोर शारीरिक यातना की साधना छोड़ मध्यम मार्ग अपनाने तथा ध्यान भावना द्वारा परम ज्ञान प्राप्त करने का दृढ़ संकल्प लेकर उसे प्राप्त किया। भगवान बुद्ध के संदेश अभी भी विश्व को शांति और करुणा के पथ पर ले जाने के लिए प्रधान साधन हैं। ऐसे महामानव सम्यक संबुद्ध को कोटि कोटि प्रणाम। पिछले 100-200 वर्षों में विज्ञान एवं भौतिक सुख के लिए मनुष्य ने बहुत से आविष्कार किए। समय और दूरी का अंतर बहुत कम कर दिखाया। विनाश के एक से एक भयंकर अस्त्र शस्त्र का निर्माण हुआ, फिर भी इंसान को संतोष नहीं मिला। भय और आतंक ही सभी ओर फैला है। ऐसे में भगवान बुद्ध का स्मरण करते ही एक परम शांत मूर्ति का ध्यान हो आता है और उनका दर्शन करते हुए मन अपने समस्त झंझटों को भूलकर शांत और निर्मल हो जाता है। आज सारा विश्व बुद्ध मंत्र का पाठ कर रहा है। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। सविनय मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण या ठिकाणी विश्वशांती बुद्धविहारामध्ये सावर्डे मुक्कामी असलेले हे विश्वशांती बुद्धविहार आणि या बुद्धविहारामध्ये अतिशय सुंदर आणि अतिशय मंगल असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। बघा, या ठिकाणी विश्वशांती पदयात्रेसाठी थायलंडहून निघालेले भंतेजी येणार आहेत आणि त्यांचीही जय्यत तयारी चालू आहे। थायलंड हा देश आपल्या आशिया खंडातलाच देश आहे। हा देश आपल्या भारताच्या पूर्व किनाऱ्यासाठी आहे। हा देश आपल्या भारताच्या पूर्व दिशेला आहे। आशिया खंडातील अतिशय नावलौकिक असलेला हा देश आहे। जशी आपल्या भारताची संस्कृती ही आघात आणि महान आहे, तशीच या देशाची देखील एक स्वतंत्र अशी संस्कृती आहे। हा संपूर्ण देश हा बुद्धमय आहे। या देशाचे राजे हे देखील बौद्ध आहेत, परंतु या देशामध्ये अतिशय चांगलं असं बौद्धमय वातावरण आहे। आता या विश्वशांती साठी पदयात्रेसाठी निघालेले या विश्वशांती पदयात्रेचे प्रमुख आदरणीय लिंपू फोरिन हे फार मोठ्या श्रीमंत बापाचे पुत्र होते, परंतु या श्रीमंती ते न राहता त्या देशाची एक अशी संस्कृती आहे की आपण किती श्रीमंत असलो, आपण किती भाऊ असलो तर एखाद दुसरा व्यवसाय करेल, आपल्या वडिलांचा व्यवसाय चालवेल आणि दुसरा भाऊ हा नित्य नेमाने भंतेजी होतो आणि बौद्ध संघामध्ये तो दाखल होतो आणि बौद्ध धम्माच्या
प्रचाराचं आणि प्रसाराचं काम अविरतपणे तो हाती घेतो. आणि असेच हे थायलंड येथील आदरणीय भिक्खू आणि त्यांचे बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका आपल्या भारतामध्ये विश्वशांती पदयात्रेसाठी निघालेले आहेत. ही त्यांची 6वी पदयात्रा आहे. हे मुंबई येथील नालासोपारा अत्यंत पवित्र असं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणी स्वतः तथागत गौतम बुद्ध वास्तव्यास होते. अशा ठिकाणी गंधकुटी बुद्ध विहार बांधलेला आहे आणि त्याच्या प्रमुख असलेल्या ज्या भदंत आहेत त्यांनी या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. ही त्यांची 6वी पदयात्रा आहे. मागच्या वेळेस त्यांनी नागपूर अशी पदयात्रा केली. त्याच्या अगोदर त्यांनी मुंबई ते दिल्ली अशी पदयात्रा देखील केलेली आहे. आणि ह्या वर्षी 15 डिसेंबर ते 7 जानेवारी 15 डिसेंबर 2014 ते 7 जानेवारी 2015 या अवधीमध्ये ते मुंबई ते गोवा अशा भ्रमंतीचा मार्ग ठरवून विश्वशांती पदयात्रा करणार आहेत. ते मजल दरमजल करत आज 12व्या दिवशी आपल्या सावर्डे मुक्कामी पोहोचणार आहेत. सावर्डे हे देखील चिपळूण तालुक्याचं अत्यंत केंद्रस्थान आहे. इथे शैक्षणिक वातावरण अतिशय सुंदर आहे आणि या गावांना जोडून इतर देखील खूप गावं आहेत. आम्हाला पत्र मिळाल्यानंतर याचं छानपैकी आम्ही वातावरण निर्मिती केली. ठिकठिकाणी या विश्वशांती पदयात्रेचे आम्ही बोर्ड लावले आणि त्यामुळे अनेक लोक या भंतेजींच्या स्वागतासाठी सावर्ड्याच्या सीमेवरती कोडमाळ या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी गेलेले आहेत. असंख्य लोक अगदी सफेद वस्त्र परिधान करून त्यांच्या स्वागतासाठी गेलेले आहेत. तुम्ही बघालच पुढे. आणि तदनंतर त्यांचं स्वागत होऊन त्यांच्या या विश्वशांती पदयात्रेमध्ये काही तास का होईना ते सहभागी होऊन ही विश्वशांती पदयात्रा आपल्या या सावर्ड्याच्या सीमेपासून या सावर्ड्याच्या विश्वशांती बुद्ध विहारामध्ये पोहोचणार आहे. आपण त्यांचं आपल्या परंपरेनुसार स्वागत करणार आहोत. त्यानंतर आदरणीय लिंपू फोरिन यांचं आपल्याला प्रवचन देखील ऐकायला मिळणार आहे. त्यांच्याबरोबर भदंत नागसेन आहेत, भदंत धम्मपाल आहेत, भदंत धम्मानंद आहेत, भदंत पौर्णिमा आहेत. ह्या सगळ्यांचं आपण प्रवचन ऐकणार आहोत, त्यांचे विचार ऐकणार आहोत. त्यांच्या सानिध्यात काही वेळ आपण राहणार आहोत. बांधव, या विश्वशांती पदयात्रेची काही उद्दिष्ट आहे. हे बघा, भारत हा एकेकाळी बुद्धमय देश होता. कारण तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म भारतातलाच. त्यांचे वडील राजा सिद्धोधन हे देखील भारतातलेच आणि त्यांची कपिलवस्तू ही त्यांची मोठी राजधानी होती. आणि असा हा राजाचा सुपुत्र ह्या राजाच्या वैभवात न राहता मानवी दुःखाचा शोध घेण्यासाठी त्याने वैराग्य पत्करलं आणि त्या वैराग्याच्या तपश्चर्येतून त्यांना जीवनाचा असा छानपैकी मार्ग मिळाला. आणि तो मार्ग म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला जीवन मार्ग म्हणजेच बौद्ध धर्म होय. एकेकाळी सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन असे अनेक राजे यांनी शस्त्र हाती ठेवून राज्य विस्तार बाजूला ठेवून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. सम्राट अशोक यांनी तर आपला मुलगा महेंद्र आणि सुकन्या संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवलं आणि तिथे बौद्ध धर्म रुजवला. सम्राट हर्षवर्धनाने तर आपल्या 5 वर्षानंतर सगळी संपत्ती जनतेला वाटली आणि हा सगळा देश बुद्धमय करण्याची प्रतिज्ञा केली. अनेक राजे यांनी या बौद्ध धर्माला राज्याश्रय दिला. परंतु त्यानंतर होणारी परकीय आक्रमणे आणि त्यानंतर काही धर्मांध लोकांनी केलेली अहिंसक अशा दंगली यातून भंतेजींच्या कत्तली झाल्या आणि या ज्या देशामध्ये बौद्ध धर्माची सुरुवात झाली त्याच देशामध्ये बौद्ध धर्म लोप पावला
आणि भयावह झालेले हे बौद्ध भिक्षू अनेक देशामध्ये विखुरले गेले. काही जपानमध्ये गेले, काही श्रीलंकेमध्ये गेले, काही चीनमध्ये गेले, काही थायलंडमध्ये गेले आणि तिथे हा धर्म त्यांनी रुजवला. त्यानंतर बौद्ध धर्म रुजवल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मोठा प्रचार आणि प्रसार झाला. स्वतःच्या रक्षणासाठी त्यांनी कराटे हे स्वतःच्या रक्षणासाठी शिकले आणि मग होणाऱ्या आक्रमणाला त्यांनी परतवून लावलं आणि यातूनच सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु आज काही वर्षानंतर भारतामध्ये बौद्ध लोपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ह्या देशामध्ये परत एकदा बौद्ध धर्माची पुन्हा अधिक भरभराट आणली आणि हे पाहून इतर धर्मीय लोक देखील त्याचं कौतुक करतात. इतर देशातले लोक देखील ह्या देशाकडे आपली गुरुची भूमी म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांची भूमी म्हणून पाहतात. एवढंच काय, थायलंड असेल, जपान असेल, इथले लोक रात्री झोपताना आपल्या भारताकडे पाय करून झोपत नाही, कारण तो अपमान समजतात. कारण भारत ही माझ्या गुरुची भूमी आहे. आणि असे लोक भारत फिरण्यासाठी, भारत बघण्यासाठी, भारत माता बघण्यासाठी, भारताच्या भूमीवरती चालण्यासाठी येतात आणि विश्वशांतीचा संदेश देतात. आणि हा विश्वशांतीचा संदेश आज आपण विश्वशांती बुद्धविहारामध्ये आलेले हे भंतेजी, विश्वशांतीच्या पदयात्रेसाठी आलेले भंतेजी आणि याचा संदेश आपण बघणार आहोत. चला तर बघूया. ह्या विश्वशांती पदयात्रेसाठी अत्यंत चांगला असा आजचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे असं मी म्हणेन. कारण या दिवशी ह्या विश्वशांती बुद्धविहारामध्ये विश्वशांती पदयात्रेसाठी आलेले, थायलंडहून आलेले आदरणीय भंतेजी याचं स्वागत करण्यासाठी चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती शाखा सावर्डे तसेच संलग्न शाखा सावर्डे, बौद्धजन पंचायत समिती शाखा सावर्डे आणि बौद्धमा सभा सावर्डे ह्या तिन्ही संस्थांच्या शाखा एकत्र आल्या आणि त्यांनी ह्या संपूर्ण स्वागताचं नियोजन केलं. एवढंच काय, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही जी वास्तू आहे, ही मंगलमय वास्तू आहे, ही विश्वशांती बुद्धविहार ही वास्तूसाठी आमचे बंधू आदरणीय या संस्थेचे आणि शाखेचे अध्यक्ष BR सावंत आणि त्यांचे बंधू अनंत रामचंद्र सावंत या दोन बंधूंनी सावर्ड्यासारख्या ठिकाणची अगदी मोक्याच्या ठिकाणची असलेली जागा या बुद्ध विहारासाठी विनामूल्य दिली. हे मला या ठिकाणी अगदी आनंदानं नमूद करावंसं वाटतं. एवढंच काय, या स्वागतासाठी सगळे आमचे शिक्षक बांधव असतील, आमचे प्राध्यापक मंडळी असेल, आमचे बौद्ध उपासक असतील, बौद्ध उपासिका असतील, सगळे तरुण वर्ग असतील, या सगळ्यांनी तन मन धन अर्पण करून या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. तसेच आमचं तरुणांचं समता तरुण मंडळ असेल, या सगळ्यांनी अगदी आनंदाने उत्साहाने